कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा गावाजवळ एका दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात घडला। या टेम्पोच्या धडकेत 3 दुचाकींसह परिसरातील अन्य साहित्याचं नुकसान झाले, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। करवीर तालुक्यातील भामटे इथं राहणारा संतोष पाटील हा दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर चालक म्हणून नोकरी करतोय। आज सुमारे 11:30च्या सुमाराला तो टेम्पो घेऊन कोल्हापूरहून कळंबे तर्फे कळे या गावाकडे जात होता। तो कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा गावाजवळ पोहोचला होता। त्यावेळी या टेम्पोचा ब्रेक फेल झाला, त्यामुळे चालक संतोष पाटील याचा टेम्पोवरील ताबा सुटल्यानं हा भरधाव टेम्पो त्यानं प्रसंगावधान राखत डाव्या बाजूच्या झाडाकडे वळवला। या भरधाव टेम्पोची धडक इथं लावलेल्या 3 दुचाकींसह रस्त्याकडेला विक्रीसाठी ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यांना लागली। त्यामुळे या दुचाकींचं आणि पाण्याच्या टाक्यांचं मोठं नुकसान झाले। अकबर शेख, भाऊ सुतार आणि सुलतान शेख यांच्या दुचाकींचं नुकसान या टेम्पोच्या अपघातात झाले। हा टेम्पो बाजूच्या झाडाला जाऊन धडकला, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती। करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अपघाताचा पंचनामा केला।